मित्रांनो, आता देशामध्ये जी E20चं जे रान उठलेलं आहे, ज्याच्यामुळे आपण सगळे कुठे ना कुठेतरी अफेक्ट होतोय, आपल्या गाड्या खराब होत आहेत, तर त्याच्याच वरची ही एक महत्त्वाची आपण सिरीज करतोय। त्या सिरीजमधला दुसरा व्हिडिओ आहे आणि सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण ह्या व्हिडिओमध्ये मी हे सांगितलेलं आहे की आपली जुनी जी गाडी आहे E10 कंप्लायंट गाडी 2023 पूर्वीची, त्याला आपण E20 पासून वाचवण्यासाठी काय करू शकतो। आणि मित्रांनो, खरं तर आपल्या हातात एवढंच आहे, अजिबात स्किप करायचा नाही, प्रत्येक पॉईंट शेवटपर्यंत बघायचा आहे। जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, म्हणजे त्यांना सोल्युशन्स मिळतील, कारण सोल्युशन्स बद्दल कोणीच बोलत नाहीये, प्रॉब्लेम बद्दल सगळेजण बोलतात। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो। व्हिडिओला सुरुवात करू, चला तर मग। आता मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये सोल्युशन्स तर डिस्कस करणारच आहोत की E10 गाडी किंवा जुनी गाडी जर तुमच्याकडे असेल तर E20 पासून त्याला कसं वाचवायचं। पण त्याच्यासाठी आधी मूलभूत प्रॉब्लेम्स थोडेसे समजून घेणं आवश्यक आहे की नक्की प्रॉब्लेम काय होतो E20 पेट्रोलमुळे किंवा इथेनॉलमुळे। तर सर्वप्रथम असं आहे की इथेनॉल आणि पेट्रोल हे केमिकली खूप एकमेकांपासून वेगळे वेगळे आहेत, म्हणजे सिमिलॅरिटी त्याच्यामध्ये खूप कमी आहे। तुम्हाला तर माहितीच असेल की तेल आणि पाणी अजिबात एकमेकांमध्ये मिक्स होत नाही, पण पेट्रोल आणि इथेनॉलबद्दल तसं होत नाही। याचं एकमेव कारण असं आहे की त्यांची डेन्सिटी जी आहे ती जवळपास सारखी आहे। म्हणजे प्युअर पेट्रोल आणि प्युअर इथेनॉल हे जर तुम्ही एकमेकांमध्ये मिक्स केलं कुठल्याही पर्सेंटेजमध्ये, तर ते अगदी होमोजिनियसली म्हणजे एकमेकांच्या अगदी एकरूप होतात, एकजीव होतात, कारण त्या दोघांची डेन्सिटी ही सेम आहे आणि इंजिनसाठी सुद्धा ती सुटेबल आहे, म्हणजे पॉवर जनरेशनसाठी, कारण दोन्ही हे फ्लेमेबल किंवा कंबस्टिबल अशा प्रकारचे केमिकल्स आहेत। आता इथे आपल्याला एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे। मी मगाशी म्हणलं की जोपर्यंत ते दोन्ही प्युअर फॉर्ममध्ये आहेत, म्हणजे प्युअर इथेनॉल प्युअर पेट्रोल, तोपर्यंतच ते एकमेकांशी मिक्स होतात। पण इथे मित्रांनो एक अतिशय वेगळा घटक एंटर करतो त्या दोघांचं रिलेशनशिप बिघडवण्यासाठी, आणि ते असतं पाणी। हे पाणी जे असतं ते हवेमधनं येतं। ते हवेमधनं काय येतं या दोघांमध्ये, तर इथेनॉल हे मूलभूत त्याचं जे नेचर आहे ते हायग्रोस्कोपिक नेचर आहे, म्हणजे पाण्याला आपल्याकडे आकर्षित करणारं हा एक पदार्थ आहे। त्यामुळे हवेतलं जे बाष्प असतं किंवा मॉइश्चर असतं ते इथेनॉलमध्ये आकर्षित होतं, मिक्स होतं। आणि पेट्रोल हे पूर्णपणे विरोधात आहे, त्याच्या हायड्रोफोबिक आहे, त्याला पाण्याशी अजिबात लगाव नाही। पाणी आणि पेट्रोल मिक्स केलं तर इमिजिएटली ते सेपरेट होऊन जातं। त्यामुळे असं होतं की दोघात तिसरा आता सगळं विसरा। त्यामुळे पेट्रोल आणि इथेनॉलमध्ये जेव्हा पाण्याची एंट्री होते तेव्हा खरी गडबड होते। आणि मग मित्रांनो असं होतं की जिथे कुठे इथेनॉल आणि पेट्रोल मिक्स स्टोअर केलेलं आहे, म्हणजे ते मग पेट्रोल पंपाच्या टाकीमध्ये असेल किंवा तुमच्या गाडीच्या फ्युएल टँक पेट्रोलच्या टाकीमध्ये असेल, तिकडे यांचं फेज सेपरेशन होतं। म्हणजे इथेनॉल आणि पाण्याचा जो लेअर आहे तो पेट्रोलपेक्षा जड असल्यामुळे तो टँकच्या खालती बॉटमला सेटल होतो आणि पेट्रोल वरती होतं। आणि मध्ये मित्रांनो पाणीच असतं, म्हणजे सर्वात खालती इथेनॉल, मध्ये पाणी आणि त्याच्यावरती पेट्रोल, अशा प्रकारचं काहीतरी एक कॉम्बिनेशन तुमच्या फ्युएल टँकमध्ये तयार होत असतं। आणि ही भानगड असल्यामुळेच आता पुढचे सगळे मी जे प्रॉब्लेम्स सांगणार आहे आणि त्याच्यावरचे सोल्युशन्स हे अर्थातच सांगणार आहे ते होत असतात। ते आता वन बाय वन आपण बघूया। पहिला आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे तुमचे फ्युएल सिस्टीम मधले जेवढे धातूजन्य पार्ट्स आहेत, मेटल पार्ट्स आहेत, त्याच्यामध्ये टँक आला, फ्युएल लाईन्स आले, फ्युएल इंजेक्टर्स, त्याच्यानंतर पंप असेंब्लीचे आतले पार्ट्स, तर ह्या सगळ्या ज्या धातूजन्य गोष्टी आहेत ह्या रस्टिंग होतात किंवा कोरोड व्हायला लागतात पाण्यामुळे कालांतराने। म्हणजे जसं जसं तुम्ही वापरता त्यांनी ते रस्टिंग होतं, मग त्याच्यातनं इम्प्युरिटीज निर्माण होणं किंवा लिकेजेस तयार होणं वगैरे अशा गोष्टी त्याच्यातनं होतात। तर ह्याच्यासाठी आता काय करायचं आपल्याला, तर सर्वप्रथम म्हणजे 2-3 दिवसांपेक्षा जास्त आपल्याला गाडी बंद ठेवायची नाहीये, गाडी रनिंगमध्ये ठेवायची। कारण मगाशी मी म्हटलं तसं टँकमध्ये पेट्रोल आणि इथेनॉल पाण्याचा लेअर जो आहे तो सेपरेट होणार आहे, आणि मग जेव्हा हा लेअर इंजिनमध्ये ओढला जाईल पंपाच्या द्वारे, तेव्हा हे सगळं पाणी जे आहे ते त्या फ्युएल सिस्टीममध्ये ओढलं जाईल आणि त्याचं कोरोजन आणि रस्टिंगमध्ये रूपांतर होईल। सो जास्त दिवस आपल्याला गाडी बंद ठेवायची नाही, 2 ते 3 दिवसांपेक्षा। अगदीच जर अशी वेळ आली की तुमची जास्त दिवस बंद राहणार आहे गाडी, तर मग त्या केसमध्ये मित्रांनो आपल्याला फ्युएल टँक पूर्ण भरून ठेवलेला पाहिजे।
म्हणजे काठोकाठ तुम्ही फ्युएल टँक जितका शक्य आहे तेवढा भरा, फुल टँकला ठेवा गाडी. याने असं होतं की पेट्रोलची जी व्हेपर असते ती टँकमध्ये पूर्ण भरून जाते, त्यामुळे वॉटर वेपर म्हणजे जी टँकमधल्या हवेमधलं मॉइश्चर आहे ते इथेनॉलशी खूपच कमी प्रमाणात मिक्स होतं आणि हा जो पाण्याचा लेअरमध्ये जो तयार होणार आहे तो जवळपास होतच नाही किंवा झाला तरी अगदी कमी तयार होतो. सो जास्त करून आपल्याला जर लॉंग टर्म स्टोरेजमध्ये राहणार असेल गाडी तर फुल टँकमध्ये आपल्याला गाडी ठेवायची आहे. तसंच मित्रांनो, कधीही पूर्ण एमटीला शक्यतो गाडी जाऊन देऊ नका, जरी तुमची गाडी व्यवस्थित दररोज रनिंगमध्ये असली तरीसुद्धा. कारण जितकी गॅप टँकमध्ये जास्त मिळणार आहे हवेला, तेवढंच जास्त मॉइश्चर हवेमधलं उपलब्ध असणार आहे इथेनॉलसाठी आणि त्याचं मिक्सचर होऊन ते पाणी जास्त प्रमाणात तयार होईल. सो 25 to 30% जेव्हा पेट्रोल राहतं तेव्हाच पेट्रोल भरायचं आहे. आयडियली अगदी अर्ध्या टाकीला तुम्ही परत रिफिलिंग केलं तरीसुद्धा चालेल, पण 25-30% जेव्हा पेट्रोल उतरेल तेव्हा इमिजिएटली टँक फुल करा. तर 10 ते 15,000 किलोमीटर नंतर आपल्याला आपलं फ्युएल फिल्टर जो आहे तो चेंज करायचा आहे. त्याच्यानंतर फ्युएल इंजेक्टर्स क्लिनिंग करून घ्यायचे आहेत आणि आपली जी फ्युएल लाईन आहे ती आपल्याला इन्स्पेक्ट करून घ्यायचे मेकॅनिककडनं, कुठे गंज पकडलेला नाही आहे ना किंवा कोरोजन झालेलं ना याच्यासाठी. आणि दर 25 ते 30,000 किलोमीटर नंतर संपूर्ण आपली जी फ्युएल सिस्टीम आहे ती एका चांगल्या मेकॅनिककडनं क्लीन करून घ्या. तर ह्याच्यामध्ये कुठले कुठले कंपोनंट्स येतात ह्याच्यासाठी मला ह्या व्हिडिओचा रिसर्च करताना यूट्यूबवरती एक खूप सुंदर व्हिडिओ मिळाला, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा, म्हणजे त्याच्यात तुम्हाला व्यवस्थित आयडिया येईल की कुठल्या कुठल्या कंपोनंट्सचं आपल्याला क्लिनिंग आणि मेंटेनन्स 25 ते 30,000 किलोमीटर नंतर करायचं आहे. तिसरं म्हणजे माफ करा, सर्दी इतकी झालेली आहे, पण सर्दीसाठी उपाय म्हणून हे खूप जबरदस्त प्रॉडक्ट एक मला मिळालं आहे. आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे. नसायू म्हणून एक आयुर्वेदिक इनहेलर परवा एका मेडिकलमध्ये मिळालं, तर मी वापरतोय गेले काही दिवस माझ्या सर्दी आणि खोकल्यासाठी आणि त्याचा खूपच चांगला उपयोग मला झालेला आहे. म्हणजे सर्दी, डोकेदुखी, ॲलर्जी, सायनस वगैरे असं ते म्हणतात की 15 सेकंदात आराम मिळतो आणि खरंच मित्रांनो नक्की तो आराम मिळतो. मी काही दिवस गेले अनुभवतोय. तर तुम्हाला जर असा काही त्रास असेल तर तुम्ही नक्की हे प्रॉडक्ट वापरून बघा. पुण्यामध्ये त्या कंपनीचा सगळ्या मेडिकलमध्ये हे अवेलेबल आहे. आयुर्वेदिक दुकानांमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. नॉर्मल विक्स इनहेलरसारखंच करायचं आहे, वापरायचं आहे, पण विक्स इनहेलरपेक्षा खूप वेगळं आहे मित्रांनो हे प्रॉडक्ट. याच्यामध्ये भीमसेनी कापूर, ओवा, त्याच्यानंतर आलं, निलगिरी वगैरे असे त्यांनी पूर्ण आयुर्वेदिक घटक सगळे वापरलेले आहेत आणि खरोखरच मित्रांनो याचा मला तरी खूप छान उपयोग झाला. तुम्हाला जर याचा उपयोग करून घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतोय, त्या लिंकवरती क्लिक करून त्या कंपनीशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुमच्यासाठी हे प्रॉडक्ट ऑर्डर करू शकता. मित्रांनो, तिसरी गोष्ट आपल्याला जी करायची आहे ती म्हणजे एक चांगलं फ्युएल ॲडिटिव्ह आपल्याला वापरायचं आहे. आता ह्या व्हिडिओचा रिसर्च करत असताना मला इफ्टेक्स क्लीन सिस्टीम G+ नावाचं एक प्रॉडक्ट मिळालं. आधीच मी सांगतोय कुठल्याही प्रकारचं पेड प्रमोशन नाही आहे. ह्या इफ्टेक्स कंपनीकडनं मला काहीही मिळणार नाही आहे, म्हणजे मी प्रमोट करतोय असं समजू नका. रिसर्च करताना मला असं आढळलं की मारुती सुझुकी, जी इंडियाज लार्जेस्ट पेट्रोल कार मॅन्युफॅक्चरर आहे, ते हे रेकमेंड करतात आणि सर्व्हिसिंगमध्ये E20 गाड्यांना किंवा E10 गाड्यांना ते ॲडिटिव्ह घालतात. सो हे तुम्ही रुटीनली घालू शकता. हे वापरण्याची पद्धत जी मी आत्ता नेटवरती बघितली त्यांनी असं सांगितलेलं आहे की दर 3,000 किलोमीटर नंतर हे आपल्याला घालायचं आहे आणि घालताना काय करायचं आहे तर साधारण एक 20-25% पेट्रोल जेव्हा गाडीत राहिलेला असेल तेव्हा गाडी पंपावरती न्यायची. ती इफ्टेक्स क्लीन सिस्टीम G+ची जी बाटली आहे ती पूर्ण एक बाटली टँकमध्ये ओतायची आणि मग पेट्रोल भरायचं इमिजिएटली आणि टँक फुल करायचा. आणि हे जे क्लीन सिस्टीम G+ जे त्यांचं प्रॉडक्ट आहे ते पूर्ण फ्युएल बरोबर मिक्स होऊन इंजिनमध्ये जाऊन सगळे इंजेक्टर्स, फ्युएल लाईन्स, त्याच्यानंतर फ्युएल टँक, पंप असेंब्ली वगैरे सगळ्यामध्ये ते फिरतं आणि जो काय कोरोजन, रस्ट वगैरे ज्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यांना म्हणजे ते होऊन देत नाही बेसिकली. आणि ते फेस सेपरेशन जे मी मगाशी म्हणालं इथेनॉल आणि पेट्रोल आणि पाण्याचं, ते पण रोखायला मदत करतं, होमोजिनियस पेट्रोल राहण्यासाठी मदत करतं असं त्यांनी क्लेम केलेलं आहे. मी वापरलेलं नाही आहे, मी आता मागवलेलं आहे. मी माझ्या गाडीमध्ये ते वापरून बघणार आहे, जुन्या गाडीमध्ये, आणि त्याचा रिव्ह्यूसुद्धा मी लवकरात लवकर देईनच. तसंच मित्रांनो, आपण जसं मगाशी बघितलं की सगळे मेटल पार्ट्सवरती रस्टिंग आणि कोरोजनचा प्रॉब्लेम होतो, तसं इथेनॉलमुळे आणि इथेनॉल पाण्यामुळे जे सगळे रबर आणि प्लॅस्टिकचे पार्ट्स असतात ते सुद्धा फ्युएल सिस्टीममधले हार्म होत असतात
आता प्लॅस्टिक पार्ट जे असतात ते इथेनॉलमध्ये अगदी हळूहळू विरघळतच असतात, म्हणजे कालांतराने ते थोडे 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 असे विरघळत असतात आणि रबर इथेनॉलशी संपर्कात आल्यामुळे कालांतराने हार्ड होतं. म्हणजे त्याच्यामध्ये मग होजेस असतात, ट्यूब्स असतात, गॅस्केट्स असतात, सील्स असतात, अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात, ज्या प्लॅस्टिक आणि रबरपासून बनलेल्या आहेत फ्युएल सिस्टीममधल्या. तर मग तसं जर असेल मित्रांनो, तर कालांतराने असं होतं की हे रबर पार्ट जे आहेत ते क्रॅक व्हायला लागतात, त्यातनं लिकेजेस व्हायला लागतात. प्लॅस्टिक विरघळल्यामुळे त्याची स्ट्रेंथ कमी होते, त्याला पण काही नंतर लिकेजेस होतात किंवा मॅल फंक्शन्स तुम्हाला होतील सेन्सर्समध्ये वगैरे. तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा अवॉइड करण्यासाठी आपल्याला सेम 25 ते 30 हजारानंतर हे सगळे प्लॅस्टिक आणि रबर कंपोनंट जे आहेत फ्युएल सिस्टीममधले ते ट्रेंड मेकॅनिककडनं चेक करून घ्यायचेत, रिप्लेस करून घ्यायचेत आणि त्याचा रुटीन मेंटेनन्स ठेवायचा आहे. मित्रांनो, अजून एक मोठा प्रॉब्लेम जो ॲक्च्युली दोन मोठे प्रॉब्लेम जे E10 म्हणजे जुन्या गाड्यांमध्ये E20 फ्युएल वापरल्यामुळे होतात, ते म्हणजे गाडीचा परफॉर्मन्स आणि ॲव्हरेज या दोन्ही गोष्टी खूप मार खातात. म्हणजे ॲव्हरेज साधारण 8 ते 10% कमी येतं आणि परफॉर्मन्स म्हणजे पिकअपमध्ये गाडीला अडचण येते, नॉकिंग वाढतं. तर हे सगळं सुद्धा वॉटर इथेनॉल मिक्समुळेच सगळं होत असतं मित्रांनो. त्याला काय उपाय आहे, तर परफॉर्मन्ससाठी तर ते मी ॲडेटिव्ह जे सांगितलं मगाशी, तर ते परफॉर्मन्सचं सुद्धा क्लेम करतात की जो नॉकिंग वगैरेचे प्रॉब्लेम्स येतात किंवा पिकअपमध्ये जो प्रॉब्लेम येतो तोही ह्या ॲडेटिव्हमुळे कमी येतो, कारण ते एक पेट्रोल आणि इथेनॉल एकत्र राहण्यासाठी आणि पाणी त्याच्यामध्ये न येण्यासाठी काहीतरी काम करतं. आणि तसंच ॲव्हरेजमध्ये सुद्धा हे होतील. पण ॲव्हरेज मित्रांनो हे बऱ्यापैकी आपल्या हातात सुद्धा आहे. ड्रायव्हिंग स्टाईल थोडीशी चेंज करून, काही टेक्निक्स वापरून जो 8 ते 10% ड्रॉप आपल्याला इथेनॉलमुळे मिळणार आहे तो आपण कुठेतरी कॉम्पेन्सेट करू शकतो. आणि ह्याच्यावरती आपण पूर्वी खूप एक सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे की जास्तीत जास्त आपल्याला गाडीचं ॲव्हरेज हे कसं काढायचं आहे. तो हा व्हिडिओ झाला की लगेचच तोही व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे हाही तुमचा प्रॉब्लेम जरा कमी होईल. सॉल्व्ह होईल असं मी म्हणणार नाही, पण कमी तरी डेफिनेटली होईल. मित्रांनो, व्हिडिओ कन्क्लूड करताना मी असंच सांगेन की आता सरकारने तर माझं असं स्पष्ट मत आहे की हा खूप हेस्टिली निर्णय घेतलेला आहे सरसकट सगळीकडे E20 पेट्रोल अवेलेबल करण्याचा. त्याच्यामागची कारणं जी आहेत त्याच्याबद्दल हा आपला चॅनल नाही, त्याबद्दल बोलण्याचा भरपूर इन्फॉर्मेशन ऑलरेडी अवेलेबल आहे. पण ह्याला आपण काहीच करू शकत नाही. आपल्याला जे पेट्रोल आत्ता पेट्रोल पंपावरती अवेलेबल आहे तेच आपल्याला भरावं लागेल आपल्या गाडीमध्ये. आणि E10 किंवा जुनी जर गाडी असेल तुमची, तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स हे अवॉइड करण्यासाठी ह्या गोष्टी आजपासून करायला लागा मित्रांनो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण हा प्रॉब्लेम सगळ्यांना येतोय आणि काय करायचं हे कोणीच सांगत नाही मित्रांनो. सो शेअर करा. तुमच्या काही जर शंका असतील तर त्या कॉमेंट्समध्ये नक्की विचारा, मी त्याला उत्तरं देईन. हा माझा ईमेल ID आहे, त्याच्यावरती माझ्याशी संपर्क तुम्ही साधू शकता. या व्हिडिओला नक्की एक लाईक द्या. राईट ड्राईव्ह मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. किरण अभ्यंकर फ्रॉम द राईट ड्राईव्ह मराठी सायनिंग ऑफ. धन्यवाद.